समाजाचे नेते नरेंद्र पाटील आपल्याशी बोलत होते। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली, जे आक्रोश मोर्चे झाले, त्याच्या व्यासपीठावर नरेंद्र जी आपल्याला दिसलेले होते। आपण ही महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत। वाल्मिकवर हत्येचा कट रचल्याचा एसआयटीने आरोप केलेला आहे। एसआयटीचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये काही वेळात दाखल होतील। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत। अंजली जी, वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आहे। मला असं वाटतं की हा मकोका फार 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 उशिराने लागलाय आणि कुठलाही मोठा तीर शासनाने मारलेला नाहीये। हे केव्हाच व्हायला हवं होतं, जेव्हा त्या अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात जेव्हा म्हटलं होतं की आमच्यावर आम्हाला धमकीच नाही, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांचं अपहरण देखील मे महिन्यात केलं गेलं होतं, तेव्हा हा मोका लागायला हवा होता। पण मकोका आज लागलाय, याच्यात काहीही मोठा तीर मारलेला नाहीये। मला काळजी या गोष्टीची वाटते की त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, पोलीस कोठडी दिली गेली नाहीये। तर त्याच्या मागचं काय षडयंत्र आहे आणि सीआयडीने काय काय मागणी केली होती, मला हे जोपर्यंत मी वाचणार नाही तोपर्यंत पुढे बोलणार नाही। मला त्याचा पूर्ण अभ्यास करून काही वेळातच मला जे योग्य वाटतंय ते मी तुम्हाला सांगेन। नक्की ताई, पण एक आत्ता समोर बातमी अशी येते की एसआयटीनं या वाल्मिक कराडला मकोका कोर्टात सुद्धा नेलंय आणि एसआयटीनं असा दावा केलाय की हत्येचा सुद्धा कट यानं रचलेला आहे, म्हणजे त्या अनुषंगाने त्याचा ताबा मागता येईल असं सुद्धा आता अपडेट समोर येत आहे। नाही, हा अपडेट आलाय तर मात्र अति 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 उत्तम होईल। अगदी म्हणजे जसं आपल्याला हवं होतं आणि जे खरं होतं, आपल्याला हवं होतंच नाही, जे खरं होतं ते होईल। कारण आत्ताच्या घटनेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि फॅक्च्युअली माहिती आहे की मे महिन्यापासून हे जेव्हा चालू होतं तर मग याच्यात खंडणी आणि खून हे दोन्ही वेगवेगळी प्रकरणं नाही आहेत, ते एकच प्रकरण आहे, हे आता यातनं सिद्ध होईल। आणि कुठेतरी या कराडांना वाचवण्याचा प्रयत्न होत होता राजकारण्यांकडनं, हे याच्यातनं सिद्ध होत आहे। आणि आज जर हे होत असेल, अतिशय आनंद वाटतोय हे ऐकून, एक थोडंसं समाधान वाटतंय की आता योग्य ती दिशा याला मिळेल। नक्की, खूप धन्यवाद अंजलीजी, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मोठी बातमी येते, आज वाल्मिक कराड याला केज कोर्टात हजर केलं आणि तिथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, पण मकोका लावण्यात आलेला आहे। आता एसआयटी त्याला मकोका कोर्टात घेऊन जात आहे। नाही, मला वाटतं मी कालच यावर स्टेटमेंट दिली होती की कुणालाही सोडणार नाही असं देवेंद्रजी वारंवार त्या ठिकाणी सांगत होते आणि त्या पद्धतीनं गतीनं कठोर कारवाईची पावलं उचलली जात होती। एसआयटी नेमली, सरकारी वकील दिला आणि त्याच्यामुळे सरकारची भूमिका जी संशयात करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता आणि जणी काही सरकार पाठीशी घालतंय असा जो काही प्रयत्न होता त्याला चपराक या ठिकाणी मिळाली आहे। कारण सरकारला या राज्यात कोणाची बाजू घेता येणार नाही आणि फडणवीस साहेबांनी विधिमंडळाच्या सभागृहात सांगितलं होतं की कुणालाही सोडणार नाही। बाहेर पब्लिकली सांगितलं होतं की त्या ठिकाणी कोणाशी लागेबांधे असो, कोणी मोठा असो, त्या ठिकाणी त्यावर कारवाई होईल। आणि मला वाटतं आता मकोकाची कारवाई झाल्यानं त्या ठिकाणी जे लोक सरकार पाठीशी घालतंय का, दुर्लक्ष करतंय का, याला चोख उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे। कारण देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, कायदा हा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, लॉ अँड ऑर्डर यासाठी महत्वाची आहे। फक्त या प्रकरणाचा फायदा घेऊन राजकीय त्या ठिकाणचं भूमिका कोणी त्या ठिकाणी घेऊ नये आणि कुणाच्या तरी सांगण्याने जातीय तेढ निर्माण होईल, मला वाटतं हे कोणी करता कामा नये अशी माझी या निमित्तानं विनंती राहील। नक्की, पण प्रवीणजी, गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री या संदर्भात का बोलत नाहीत, का प्रतिक्रिया देत नाहीत, ते वाचवायचा प्रयत्न करतायत का वाल्मिक कराडला? फडणवीसांचे कराडचे संबंध काय, किंवा फडणवीस मुंडेंना वाचवतायत का, अशा खूप साऱ्या प्रश्नांवर खूप टीका झाली मुख्यमंत्र्यांवर भाजपवर अनुषंगाने। मला वाटतं देवेंद्रजी एक अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे रोज कोणी कोल्हेकुई केली की त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाहीये। त्यांचा कामावर आणि निर्णयावर त्या ठिकाणी विश्वास आहे। आपण हे प्रकरण झाल्यापासून ज्या संयमी स्वभावानं त्यांनी हा विषय हाताळला की एका बाजूला वातावरण शांत राहायला पाहिजे,
कोणाची बाजू न घेता त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कठोर कारवाईची भूमिका ते घेत गेले. हो. आणि त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास होता की या संदर्भामध्ये देवेंद्रजी कोणाला पाठीशी घालणार नाहीत, मग तो कोणी असो. आणि आजच्या निर्णयातनं ते त्या ठिकाणी खरं झाल्याचं चित्र दिसतंय. नक्की. धन्यवाद प्रवीणजी. सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी आपण बोललात त्याबद्दल. हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा टप्पा आहे. आपण फक्त सांगूया एकदा आपल्या प्रेक्षकांना, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, पण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळालेली आहे आणि आता मकोका कोर्टात त्याला SIT हजर करता आहे. तिथे हत्या प्रकरणाबाबत त्याचा ताबा SIT मागू शकतं. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. आता मकोका कुठल्या ग्राउंडवर त्याला लावण्यात आला या सगळ्याविषयी आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी. सिद्धार्थ, उशीर झालाय पण मकोका लागला हे बरं झालं अशा प्रतिक्रिया उमटतायत. मकोका कुठल्या ग्राउंडवर वाल्मिक कराडवर लावण्यात आलाय? बघा, मकोका लावण्याची एक प्रक्रिया असते. त्यामध्ये फाईल या टेबलवरून त्या टेबलवर आणि शेवटी जाते, मंत्रालयात जाते आणि त्यानंतर मकोकाचा निर्णय होत असतो. त्यामुळे थोडासा उशीर झाला जरी असला तरी सरकारने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी वारंवार सांगितलेलं की यामध्ये कुणालाही सोडला जाणार नाही आणि त्यात तो शब्द आज खरा ठरलेला आहे. आता मकोकासाठी जे काय बॅकग्राऊंड लागतं असे सक्त आदेश काल माननीय CM साहेबांनी दिले होते. मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो. पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सर, संतोष देशमुख यांच्या बंधूंनी काल आंदोलन केलं होतं. SIT मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, मोक्का लावण्यात आलेला आहे, पण विरोधक आरोप करतात की फडणवीस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय, विशेषतः संजय राऊत राजकारण होते का प्रकरणाचं? संजय राऊतांना बरं का, संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. तुम्ही बघा, गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही. आता सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांना कलमं लावली, त्यांना मोक्का लावला. त्यांची आता SITतल्या काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती तर त्याच्यामध्ये फेरबदल केला. म्हणजे पारदर्शकपणानं या सगळ्या गुन्ह्याचे मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, हे करायची.